प्रेज द लॉर्ड. प्रथम सर्वांना हॅपी मदर्स डे. आज मायवार आपण साजरा करत आहोत आणि या मायवारासाठी परमेश्वराने जे वचन किंवा जो संदेश तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेला आहे त्याचं शीर्षक आहे मरिया, येशूची माता. विश्वास, आत्मसमर्पण आणि शक्ती सामर्थ्याचा आदर्श. मेरी द मदर ऑफ जीसस, अ मॉडेल ऑफ फेथ, सरेंडर अँड स्ट्रेंथ. तर आज या संदेशातून बोलत असताना लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 26 ते 56 मधून हा संदेश घेतलेला आहे. आपण ते सर्व वचन वाचणार नाही आहोत, पण प्रथम आपण एक वचन काढूया. ते आहे लूक शुभवर्तमान पहिला अध्याय वचन 38. लूक चॅप्टर 1 वर्स 38. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. हालेलुया. आज या मदर्स डे निमित्त, मायवारा निमित्त आपण जगभरामध्ये असणाऱ्या ज्या जैविक माता आहेत, बायोलॉजिकल मदर्स आहेत, ज्या दत्तक माता आहेत, अडॉप्टिव्ह मदर्स आहेत, ज्या आजी आहेत, ग्रँड मदर्स आहेत, ज्या सिंगल मदर्स आहेत, एकट्या आई आहेत, आणि आध्यात्मिक माता ज्या आहेत, स्पिरिच्युअल मदर्स आहेत, यांचा या दिवशी आपण आदर करत असतो. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये भरपूर मातांचा उल्लेख केलेला आहे आणि एक सर्वात उल्लेखनीय माता जी आहे ती आहे मरिया, येशूची आई. आणि म्हणून आज आपण त्या येशूच्या आईविषयी काही गोष्टी शिकणार आहोत. मरिया ही श्रीमंत नव्हती, तिला कोणतीही प्रसिद्धी नव्हती, ती प्रसिद्ध स्त्री अशी ती नव्हती, फेमस नव्हती, पण ती एक तरुण स्त्री होती, गरीब होती, पण ती नम्र होती. आणि नासरत या शहरामधून ती आलेली होती. आणि परमेश्वराने तिची निवड यासाठी केली की जगाचा जो तारणारा आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो तिच्या उदरातून त्यांनी जन्म घ्यावा, यासाठी परमेश्वराने तिची निवड केलेली होती. आणि मग मरियाच्या जीवनातून आम्हाला हे शिकावयास मिळतं, परमेश्वर सामान्य महिलाचा उपयोग तो स्वतःसाठी करून घेतो. अशा लोकांचा किंवा अशा मातांचा तो उपयोग करतो जे त्याच्यावर पूर्णपणे भाव ठेवतात, पूर्णपणे जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात. आणि म्हणून आज या मरियेच्या जीवनातून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. जे गुण मरियेमध्ये होतं, त्या गुणांच्या द्वारे आज परमेश्वर काहीतरी तुम्हाला आणि मला शिकवत आहे प्रियानो, किंवा शिकवणार आहे, जे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी उपयोगात आहे आणि प्रत्येक मातेसाठी त्या गोष्टी उपयोगात आहे. म्हणून काय आहे ते धडे जे मरिया, येशूची आई, तिच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वर शिकवत आहे, ते आज आपण पाहूया. प्रथम आपण पाहतो, जे वचन आपण वाचलं, लूक शुभवर्तमान याचा 38वा वचन आपण वाचलं, पण त्या अगोदरचं जर का आपण एक वचन पाहिलं, लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 28, तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. लूक चॅप्टर 1 वर्स 28 मध्ये लिहिलेलं आहे, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. प्रथम आम्हाला हे समजतं की मरियेची निवड जी आहे ती कृपेने झालेली आहे.
मरियेची निवड यासाठी झालेली नव्हती की ती परिपूर्ण स्त्री होती म्हणून, किंवा पृथ्वीवर तिला एखादं स्थान होतं, एक स्टेटस तिला होतं म्हणून तिची निवड झालेली नाहीये. पण तिची निवड फक्त यासाठी झाली की देवाची कृपा तिच्यावर होती. आणि परमेश्वर अशाच लोकांमध्ये तो आनंद घेतो, अशा लोकांबद्दल त्याला संतोष वाटतो जे लोक नम्र आहेत आणि जे त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा बाळगून जीवन जगतात. आणि मरिया त्यापैकी एक अशी ती स्त्री होती जी नम्र पण होती आणि काहीतरी करण्याकरिता तिच्या हृदयामध्ये इच्छा देखील होती. आणि मग देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, याकोब याचा 4 अध्याय वचन 6 मध्ये, त्याचबरोबर 1 पेत्र 5:5 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे, कारण देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. जे लोक गर्विष्ठ आहेत, जे लोक प्राऊड आहेत, त्यांचा देव काय करतो? विरोध करतो, त्यांना तो रेजिस्ट करतो. पण जे लीन आहेत, नम्र आहेत, त्यांच्यावरती तो कृपा करतो. आणि तेच तुम्हाला आणि मला या ठिकाणी पाहायला मिळतं की मरिया जी आहे ती नम्र होती आणि म्हणून देवाची कृपा तिच्यावरती झालेली आहे. 1 शमूएल याचा 16वा अध्याय आणि वचन 7 मध्ये म्हटलेलं आहे, 1 सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 7, मनुष्य बाह्य रूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी मरियाचं हृदय कसं आहे, मरियेचं अंतःकरण कसं आहे हे परमेश्वराने पाहिलेलं होतं आणि म्हणून परमेश्वराने तिच्यावरती कृपा केलेली आहे. मरिया ही एक तरुण स्त्री होती, ही गरीब स्त्री होती, ती कोणतंही महान कार्य करण्याकरिता ती निरुपयोगी होती, पण देवाने तिची निवड केलेली आहे. हालेलुया. परमेश्वराने तिची निवड केलेली आहे. सर्वात मोठं एक महत्वाचं आज्ञाधारकपणाची कृती करण्याकरिता परमेश्वराने तिची निवड केलेली आहे. हालेलुया. एक महान कार्य परमेश्वराला मरियेच्या द्वारे करायचं होतं म्हणून परमेश्वराने तिची निवड केलेली आहे. पहा, मरियाला वाटत असेल की मी एक सामान्य स्त्री आहे आणि कसं काय परमेश्वर माझ्या पोटी जगाच्या तारणाऱ्याला जन्मास घालणार आहे. तिला असं देखील वाटलं असेल की बाबा मी एक सर्वसामान्य स्त्री आहे, माझ्याकडे कोणाचंही लक्ष नाही, मला कोणी पाहत नाही. असं जरी मरियेला वाटत असलं तरी परमेश्वराने तिच्यामधला विश्वासूपणा जो आहे तो पाहिलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, आज अशा बऱ्याचशा माता या जगामध्ये असतील ज्यांना असं वाटत असेल की आम्ही काय करत आहोत हे कोणी पाहत नाही, कोण आमची दक्षता घेत नाही, कोण आमच्याकडे लक्ष देत नाही. पण सर्व मातांना आज हे समजलं पाहिजे की जरी कोणी त्यांच्याकडे पाहत नसेल तर परमेश्वर त्यांच्याकडे पाहत आहे. हालेलुया. परमेश्वर पाहतो. प्रत्येक त्याग जे माता करते तो परमेश्वर पाहतो. प्रत्येक प्रार्थना जी ती माता करते तो परमेश्वर पाहतो. आणि प्रत्येक निद्रानाश रात्र म्हणजे स्लीपलेस नाईट जी ती घालवते ते देखील परमेश्वर पाहतो. न पाहिलेल्या प्रेमाची कृती ती जी करते ती कृती सुद्धा परमेश्वर पाहतो. आणि परमेश्वराची कृपा जी आहे ती अशांवरतीच असते जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जे आहोत ते आमच्या क्षमतेवरती किंवा आमच्या अनुभवावरती, आमच्या शिक्षणावरती आम्ही अवलंबून असलं नाही पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की आमची क्षमता, आमचा अनुभव, आमचं शिक्षण जे आहे
ते आम्हाला एक संभाव्य उमेदवार बनवतं परमेश्वराची सेवा करण्याकरिता. पण परमेश्वराच्या निवडींना तुम्ही आणि मी मर्यादा घालायची नाहीये. कारण जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवतात त्यांचा उपयोग, त्यांचा वापर परमेश्वर स्वतःसाठी करून घेतो. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर काय करत आहे, तो आमच्यामध्ये असणारा जो नम्र विश्वासूपणा आहे तो परमेश्वर पाहत आहे. आणि तेच परमेश्वराने मरियेच्या जीवनामध्ये पाहिलं. मरियामध्ये ती नम्रता होते, मरियेमध्ये तो विश्वासूपणा होता आणि म्हणून देवाची कृपा मरियेवरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट आम्हाला मरियेच्या जीवनातून शिकायला हे मिळते की मरियेने विश्वासाने व आत्मसमर्पणाने प्रतिसाद दिला. मेरी रेस्पॉन्डेड विथ फेथ अँड सरेंडर. पहा, मरियेला एक अशक्य परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. ती अविवाहित स्त्री होती, ती तरुण स्त्री होती, ती असुरक्षित अशी ती स्त्री होती. आणि जर का अविवाहित परिस्थितीमध्ये असताना जर का तिला मूल झालं तर भरपूर लोक तिला नावं ठेवणार होते, भरपूर लोक गैरसमज करून घेणार होते आणि भरपूर लोकांनी तिच्यावरती टीका सुद्धा केल्या असतील किंवा तिला दोष देखील लावला असेल. पण ज्या वेळेस परमेश्वराची योजना एका देवदूताकडून मरियेला कळाली त्यावेळेस मरियेने काय उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एक वार आपण तेच वचन वाचू. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 38. लूक चॅप्टर 1 वर्स 38. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. हालेलुया. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो, हे मरियेचं उत्तर होतं. म्हणजे पहा, तिच्यामध्ये असणारा जो काही विश्वास आहे त्या विश्वासामुळे ती देवाला काय प्रतिसाद देऊ शकली, ती देवाला हो म्हणू शकली. येस लॉर्ड ती म्हणू शकली. तुझ्या म्हणण्याप्रमाणे, तू सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये होऊ देत, असं तिने त्या देवदूताला तिने सांगितलेलं आहे. म्हणजे जरी तिच्यासाठी भविष्यातल्या गोष्टी अस्पष्ट होत्या तरी देखील तिने देवाला हो म्हटलेलं आहे. लोक तिच्याविषयी काय गैरसमज करतील, लोक तिला कशा प्रकारे क्रिटिसाइज करतील, नावं ठेवतील, तिला दोष लावतील आणि तिच्या कॅरेक्टरवरती बोट ठेवतील, या सर्व गोष्टीकडे तिने लक्ष दिलेलं नाही. पण तिने देवाला हो म्हटलेलं आहे. प्रियानो, पहा, ज्या वेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचतो त्या पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेस परमेश्वराने पुत्र होणार अशी ज्या वेळेस घोषणा केलेली आहे किंवा एक विशेष मूल जे आहे, खास स्पेशल चाइल्ड जे आहे जन्माला येणार अशी ज्या वेळेस देवाने घोषणा केली त्यावेळेस वेगवेगळे प्रकारचे प्रतिसाद परमेश्वराला मिळालेले आहेत. ज्या वेळेस देवाचे दूत अब्राहमाकडे गेले आणि ज्या वेळेस त्यांनी सारासाठी ज्या वेळेस त्यांनी भविष्यवाणी केली त्यावेळेस ते म्हणाले की पुढच्या वर्षी ज्या वेळेस ते येतील त्यावेळेस सारेला मुलगा होईल असं त्यांनी म्हटल्याबरोबर साराने काय प्रतिसाद दिलेला आहे, सारा हसली आहे. हालेलुया. सारा हसली आहे. हे सर्व काही आपल्याला उत्पत्ती याचा 18वा अध्याय वचन 9 ते 15 मध्ये वाचायला मिळतं. बाळ तिला होणार हे ऐकल्यानंतर सारा हसलेली होती. कारण तिला ठाऊक होतं की ती म्हातारी झालेली आहे, वयोवृद्ध झालेली आहे आणि आता ती मुलांना जन्म देऊ शकत नाही आणि म्हणून तिच्या मनाला या गोष्टी पटल्या नाहीत म्हणून ती हसलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेस जकरियाला ही बातमी सांगण्यात आली की त्याला देखील मुलगा होईल म्हणून त्यावेळेस जकरियाने शंका धरली. जकरिया डाउटेड असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं, कारण तो देखील वयोवृद्ध झालेला होता आणि म्हणून त्याने विश्वास ठेवण्याऐवजी
त्याने शंका बाळगली, कारण त्याच्या मनाला ते पटलं नाही. पण ज्या वेळेस मरियेला सांगण्यात आलं की तुला पुत्र होईल, त्यावेळेस मरियेने आनंदाने ते बातमी स्वीकारलेली आहे आणि तिने पूर्णपणे स्वतःला देवाकडे समर्पित केलेलं आहे. प्रियानो, पहा, तिने जी वाणी देवदूत परमेश्वराकडून घेऊन आला होता त्या वाणीवरती मरियेने विश्वास ठेवला आणि त्या मुलाला जन्म देण्यासाठी ती कबूल झाली. ज्या गोष्टी मानव दृष्टीने अशक्य होत्या, जी परिस्थिती मानवासाठी अशक्य होती, त्या परिस्थितीवरती मरियेने विश्वास ठेवलेला आहे. कारण मरियेला ठाऊक होतं की परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करण्याकरिता तो सामर्थ्यवान आहे. हालेलुया. आणि म्हणून आमचा सुद्धा प्रतिसाद काय असला पाहिजे? ज्या वेळेस एखादी गोष्ट परमेश्वर आमच्याकडून मागणी करतो, डिमांड करतो, त्यावेळेस आम्ही सुद्धा सारेप्रमाणे हसलं नाही पाहिजे, जकरियाप्रमाणे आम्ही शंका धरली नाही पाहिजे, तर मरियेप्रमाणे आम्ही स्वइच्छेने त्या सर्व गोष्टी आम्ही स्वीकारल्या पाहिजेत. आणि म्हणून पुष्कळ माता या जगामध्ये आहेत, त्या अशा प्रकारचा विश्वास जो आहे ते दाखवतात. पुरवठा करण्याकरिता त्या देवावरती विश्वास ठेवतात. त्या हे विश्वास ठेवतात की देवाला सर्व गोष्टी शक्य आहे आणि तो आमचा सर्व पुरवठा करणार आहे. त्याचबरोबर ज्या वेळेस माता आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात, त्या वेळेस त्या माता विश्वासाने प्रार्थना करत असतात आणि त्यांची विश्वासाने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो, त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देतो. त्याचबरोबर त्या माता ज्या आहेत त्या अनिश्चित वेळेस, म्हणजे अनसर्टन टाइम्स ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये येतात, अनिश्चित वेळी त्या विश्वासामध्ये स्थिर उभ्या राहतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जरी संभाव्य धोके होते, काही संभाव्य धोके असताना देखील मरिया परमेश्वराला काय म्हणालेली आहे की आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. तिला माहित नव्हतं की तिला एक भरपूर चांगली संधी परमेश्वर तिला देत आहे, पण तिला फक्त एवढंच माहित होतं की परमेश्वर तिच्याकडून त्याची सेवा करून घेत आहे. आणि म्हणून देवाची इच्छा किंवा देवाची आज्ञा पाळण्याकरिता या मरियेने तयारी दाखवलेली आहे आणि स्वइच्छेने तिने देवाची आज्ञा पाळलेली आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा वाट पाहण्याची गरज नाही. आम्हाला त्या तळागाळाला जाऊन, आम्हाला बॉटम लाईनला जाऊन आम्हाला पाहायचं नाहीये की काय नेमकं आमच्या जीवनामध्ये घडणार आहे. पुढील गोष्टींचा विचार करण्या अगोदर तुम्ही आणि मी आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते परमेश्वराला आम्ही अर्पण केलं पाहिजे. स्वइच्छेने स्वतःहून आम्ही ते देवाच्या हातामध्ये अर्पण केलं पाहिजे. मग परिणाम किती जरी विनाशकारी असला तरी देखील आम्ही त्या देवावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि पूर्णपणे आम्ही त्या देवाला समर्पित झालं पाहिजे. आणि तेच मरियेने तिच्या जीवनामध्ये केलेलं आहे आणि आज तिच्या जीवनामधून आम्हाला सुद्धा ती हेच शिकवत आहे की आम्ही देवावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आत्मसमर्पणाने आम्ही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. तिसरी गोष्ट आम्ही मरियेच्या जीवनामधून हे शिकतो की मरियेने चमत्काराच्या मध्येच आराधना केलेली आहे. चमत्काराच्या मध्येच आराधना केलेली आहे किंवा अगाऊ इन ऍडव्हान्स तिने आराधना केलेली आहे. मेरी वर्शिप्ड इन द मिडल ऑफ द मिरेकल. जर का आपण लूक शुभवर्तमान पहिला अध्याय आणि वचन 46 आणि 47 जर का वाचलं, लूक चॅप्टर 1 वर्सेस 46 and 47, तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. हालेलुया.
या ठिकाणी मरियेने जो प्रतिसाद दिलेला आहे तो प्रतिसाद देवाची स्तुती करून तिने तो प्रतिसाद दिलेला आहे. आणि म्हणूनच या शास्त्र भागाला मरियेचे स्तोत्र असं म्हटलेलं आहे. हालेलुया. त्याला इंग्लिश मध्ये मॅग्निफिकाट असं म्हटलेलं आहे. मॅग्निफिकाट हा जो लॅटिन शब्द आहे, हे लॅटिन भाषांतर केलेला हा शब्द आहे आणि मरियेचं ते भव्य असं हे स्तोत्र आहे. आणि मरिया तुम्हाला आणि मला शिकवत आहे की देवाचं जे काही अभिवचन आहे ते पूर्णपणे आम्हाला दिसण्या अगोदरच आम्ही देवाची स्तुती आणि आराधना ही केली पाहिजे. कारण स्तुती ही विश्वासाची अभिव्यक्ती आहे. प्रेज इज अन एक्सप्रेशन ऑफ फेथ. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, जर का आमच्यामध्ये असणारा विश्वास आम्हाला व्यक्त करायचा आहे तर आम्हाला देवाची स्तुती करून ते आम्हाला व्यक्त करून दाखवायचं आहे. आणि म्हणूनच दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो, स्तोत्र संहिता 34:1 मध्ये, साम्स 34 वर्स 1 मध्ये तो म्हणतो, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. हालेलुया. दावीद सुद्धा म्हणतो की परमेश्वराचा धन्यवाद आम्हाला सर्वदा केला पाहिजे, सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला केला पाहिजे. फक्त आम्ही कठीण परिस्थितीमध्येच किंवा आम्ही चांगली परिस्थिती असते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे, अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही देवाची स्तुती ही केली पाहिजे. आणि म्हणून आज या मरियेच्या जीवनामधून आम्हा मातांना हे शिकण्यास मिळतं की आम्ही ज्या वेळेस कठीण परिस्थितीमध्ये देवाची स्तुती करतो, त्याची आराधना करतो, त्यावेळेस आम्ही आमच्या घरामध्ये विश्वासाला मोकळं करतो. हालेलुया. आम्ही आमच्या घरामध्ये विश्वासाला मोकळं करतो. वी रिलीज फेथ इन आवर होम्स when we worship God in difficult seasons. हालेलुया. आणि तेच मरियेने या ठिकाणी केलेलं आहे. गीताच्या द्वारे मरियेने देवाची स्तुती केलेली आहे, देवाचं गौरव केलेला आहे. जे काही देव जगासाठी तिच्याद्वारे करणार होता त्यासाठी तिने देवाला स्तुती केलेली आहे. आणि हे जे स्तुतीचं गीत तिने म्हटलेलं आहे ते जर का तुम्ही वाचलं तर त्याच्यामधून आम्हाला हे दिसून येतं की तिने देवाचं चित्रण कशा प्रकारे केलेलं आहे, तिने कशा प्रकारे पिक्चराइज देवाला केलेलं आहे. तर ती काय म्हणते की तो देव जो आहे तो गरिबांचा चॅम्पियन आहे. हालेलुया. तो गरिबांचा कैवारी आहे. तो अत्याचारित जे लोक आहेत आणि जे तिरस्कार ज्यांचा झालेला आहे अशा लोकांचा देव काय आहे, कैवारी आहे, असं ती त्या स्तोत्रामध्ये म्हणत आहे. आणि मग या स्तोत्रामध्ये मरिया जी आहे ती देवाची कृपा, देवाचं सामर्थ्य, देवाचं विश्वासूपण जे देव नम्र लोकांच्या प्रती दाखवतो त्याचं वर्णन करत आनंदाने हे गीत गाऊन ती या सर्व गोष्टी साजरा करत आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही सुद्धा देवाची स्तुती करण्याकरिता आम्ही मर्यादित असू नये. तर आम्ही समृद्ध काळामध्ये पण देवाची स्तुती केली पाहिजे आणि योग्य प्रतिसाद देवाला देण्याकरिता किंवा देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. जी कृपा परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावरती दाखवतो त्यासाठी सुद्धा आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीची पर्वा न करता, काय पुढे परिणाम कशा प्रकारे होणार आहे याची काळजी न करता आम्ही सर्व परिस्थितीमध्ये देवाची स्तुती केली पाहिजे. आणि तेच मरिया आज तुम्हाला आणि मला या मदर्स डेच्या निमित्ताने प्रत्येक मातेला ते करण्यास ती शिकवत आहे. हालेलुया. त्याचबरोबर चौथी गोष्ट ही आहे की मरियेने प्रेमाने आणि शहाणपणाने येशूचे संगोपन केले. हालेलुया. मेरी नर्चर्ड जीसस विथ लव्ह अँड विस्डम. जर आपण लूक शुभवर्तमान याचं 2 अध्याय वचन 7 वाचलं, लूक चॅप्टर 2 वर्स 7, आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले,
कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. पहा, मरियेने तिला जन्मलेलं जे प्रथम पुत्र होतं, जे पहिलं बाळ होतं, ते तिने घेतलं आणि बाळंत्याने त्याला गुंडाळलं. बाळंत्याने गुंडाळलं म्हणजे जे काही कपडे होते, ते जे कापड होतं ज्याच्यामध्ये नवीन जन्मलेल्या बाळाला गुंडाळलं जात होतं, त्या कपड्यामुळे ते बाळ काय असायचं, उबदार राहायचं. हालेलुया. त्या बाळाला वॉर्मथ मिळायची, ते बाळ उबदार राहत होतं आणि त्या बाळामध्ये एक प्रकारची सुरक्षिततेची भावना येत असत. आणि मग त्या काळातील लोकांचा विश्वास असा होता की जर बाळंत्याने त्या बाळाला जर का आपण गुंडाळलं तर बाळाच्या शरीरामध्ये असणारे जे काही अंतर्गत अवयव आहेत, इंटरनल ऑर्गन्स आहेत, ते देखील सुरक्षित राहतील. आणि मग ही एक त्यांची रूढी परंपरा होती, एक कस्टम होतं त्यांचं, आणि आजपर्यंत ती रूढी चालत आलेली आहे. आज देखील नवीन बाळाला आपण कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवतो, यासाठी की त्याला ऊब मिळावी आणि ते बाळ पण सुरक्षित असावं, त्याचं बाह्य अंग पण सुरक्षित राहावं आणि त्याचं अंतर्गत अवयव देखील सुरक्षित राहावे म्हणून. आणि ते मरियेने केलेले आहे. म्हणजे येशूचं संगोपन करत असताना तिने येशूची काळजी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट ही आहे, आपण वाचतो लूक शुभवर्तमान याचा 2 अध्याय वचन 40. लूक चॅप्टर 2 वर्स 40. तो बालक वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो वाढत वाढत गेला. हालेलुया. तो वाढत वाढत गेला म्हणजे त्याची शारीरिकरित्या त्याची वाढ झाली. तो उंचीने वाढत गेला, तो वजनाने वाढत गेला आणि त्याचं शरीर जे आहे तेही वाढत गेलेलं आहे. हालेलुया. त्याचबरोबर तो बलवान होत गेला म्हटलेला आहे. हालेलुया. म्हणजे त्याला शक्ती मिळत गेली, त्याला फिजिकल स्ट्रेंथ पण मिळाली आणि त्याला आत्मिक स्ट्रेंथ पण त्याला मिळालेली आहे. हालेलुया. त्याचबरोबर तो ज्ञानामध्ये वाढत गेला. विस्डम त्याचं काय झालं, वाढत गेलं. ज्ञानामध्ये तो वाढत गेला. आणि एवढंच नव्हे तर देवाची कृपा त्याच्यावरती सुद्धा होती. पहा, देवाची कृपा मरियेवर होती आणि आता तीच देवाची कृपा जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्तावरती होती. त्यानंतर आम्ही वचन 51 आणि 52 मध्ये याच अध्यायामध्ये वाचतो. लूक चॅप्टर 2 वर्सेस 51 and 52. मग तो त्यांच्या बरोबर खाली नासरेतात गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने, शरीराने व देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. हालेलुया. पुन्हा या ठिकाणी दिसतं आम्हाला की येशू ज्ञानाने वाढत गेला म्हणजे येशू बुद्धीने वाढत गेलेला आहे. त्याची बौद्धिक वाढ झालेली आहे. त्यानंतर तो शरीराने वाढत गेला, त्याची शारीरिक वाढ झालेली आहे, फिजिकल ग्रोथ झालेली आहे. आणि मग तो देवाच्या कृपेमध्ये तो वाढत गेला म्हणजे तो स्पिरिच्युअली सुद्धा, आध्यात्मिकरित्या तो वाढत गेला. माणसांच्या कृपेत तो वाढत गेला म्हणजे सोशली सुद्धा त्याची वाढ झालेली आहे, सामाजिकरित्या त्याची वाढ झालेली आहे. म्हणून सर्व क्षेत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची वाढ झालेली आहे हे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. त्याची वाढ ही स्वाभाविक होती, पण त्याची वाढ जी आहे ती आशीर्वादित वाढ अशी ती होती. हालेलुया. कारण आशीर्वादित संगोपन त्याचं करण्यात आलेलं होतं. आणि मरियेने त्याची आई म्हणून शारीरिकरित्या, भावनिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या येशूची काळजी घेतलेली होती. तिने त्याला खाऊ घातलेला आहे, तिने त्याला शिकवलेलं आहे, तिने त्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि देवाचं कार्य जे घडत होतं ते तिने तिच्या हृदयामध्ये तिने ते जपून ठेवलं होतं. एक मौल्यवान वस्तू आपण कशी जपून ठेवतो तशा प्रकारे देव जे कार्य करत आहे त्या सर्व गोष्टी तिने आपल्या अंतःकरणामध्ये जपून ठेवलेल्या होत्या. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला सुद्धा एक माता म्हणून
आम्हाला आमच्या लेकरांची काळजी घ्यायची आहे. आमच्या लेकरांची शारीरिकरित्या, भावनिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या आम्हाला काळजी घ्यायची आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की ग्रेट डेस्टिनीज ज्या आहेत, महान नियती जी आहे, ते अनेकदा ते सामान्य घरामध्ये आकार घेते. हालेलुया, ग्रेट डेस्टिनीज आर शेप्ड इन ऑर्डिनरी होम्स. हालेलुया, सर्वसामान्य घरामध्ये जे आहेत ते अशा प्रकारच्या महान डेस्टिनीज जे आहेत त्यांना आकार मिळतो. आणि म्हणून जरी आम्ही सर्वसामान्य घरामध्ये राहत असलो, जरी आम्ही सर्वसामान्य माता असलो, तरी देखील आमच्या लेकरांचं भवितव्य जे आहे ते महान आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे तर नीतिसूत्र याचा 22वा अध्याय वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. हालेलुया. म्हणून आई म्हणून किंवा आई वडील म्हणून या नात्याने आम्हाला ज्या वेळेस आमची लेकरं लहान असतात त्याच वेळेस आम्ही त्यांना योग्य ते शिक्षण आम्ही त्यांना द्यायचं आहे. म्हणजे जे लहानपणी दिलेलं शिक्षण आहे ते त्यांच्या लक्षामध्ये राहतं आणि ज्या वेळेस ते वृद्ध होतात, मोठे होतात, वयोवृद्ध होतात, त्यावेळेस ते त्याच्यापासून दूर जात नाहीत किंवा ते शिक्षण त्यांच्या आठवणीत असतं आणि शिकवल्याप्रमाणे ते आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करतात. आणि मरियेने तेच केलेलं आहे. लहान असल्यापासून येशूचं संगोपन करत असताना तिने प्रेमाने ते केलेलं आहे, शहाणपणाने तिने केलेलं आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये त्या येशूची वाढ व्हावी याची काळजी तिने घेतलेली आहे. पहा, तिमोथेचं जीवन जर का आपण पाहिलं तर 2 तिमोथी याचा 1 अध्याय वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे, 2 तिमोथी चॅप्टर 1 वर्स 5, तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरोसा आहे. पाऊल तिमोथेला पत्र लिहित असताना जो विश्वास तिमोथीच्या आजीमध्ये होता, तिचं नाव लोईस आहे, जो विश्वास तिच्यामध्ये होता तोच विश्वास पावलाने त्याच्या आईमध्ये बघितला होता. युनिके, इंग्लिश मध्ये तिला युनिस म्हटलेलं आहे, मराठीत युनिके असं तिचं नाव आहे. तिच्या ठाई तोच विश्वास आढळलेला आहे आणि आज पाऊल तिमोथीकडे पाहत असताना पावलाला तोच विश्वास तिमोथेमध्ये सुद्धा दिसून येत आहे. पहा, जो विश्वास आजीमध्ये होता तो विश्वास त्याच्या आईमध्ये आला आणि जो विश्वास त्याच्या आईमध्ये होता तो विश्वास तिमोथेमध्ये आला आणि तिमोथेच्या जीवनाला एक आकार मिळालेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आध्यात्मिक निर्मितीची सामर्थ्यशाली जागा जर कुठे असेल तर ती घरामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांची आध्यात्मिकरित्या आम्ही घडण करू शकतो ते म्हणजे फक्त घरामध्ये. आणि घरासारखं असं एकही सामर्थ्यशाली ठिकाण नाही जिथे आध्यात्मिक वाढ लेकरांची होऊ शकते. आणि म्हणून प्रथम आम्ही लेकरांकडे घरामध्ये लक्ष द्यायचं आहे, आध्यात्मिक ज्ञान आम्ही त्यांना द्यायचं आहे, आध्यात्मिकरित्या आम्ही त्यांची जडणघडण करायची आहे आणि मग तो बाहेर गेल्यानंतर जे आहे त्याला मग मंडळीतून शिक्षण मिळतं, त्याला शाळेमधून शिक्षण मिळतं, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण त्याला मिळतात आणि मग लेकरू सुद्धा सर्व क्षेत्रामध्ये वाढतं. आणि म्हणून आम्हाला सुद्धा आमच्या लेकरांचं प्रेमाने आणि शहाणपणाने संगोपन करायचं आहे. 5वी गोष्ट ही आहे की मरियेने मातृत्वाच्या वेदना अनुभवल्या आहेत. मेरी एक्सपिरियन्स द पेन ऑफ मदरहुड. लूक 2:34 आणि 35 मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो की मंदिरामध्ये येशूला घेऊन गेल्यानंतर शिमोनाने त्या ठिकाणी येशूला आणि त्याच्या आईला आशीर्वाद दिलेला आहे.
शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई हिला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमिले आहे. याला म्हणजे येशूला नेमिले आहे, यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. हालेलुया. ही भविष्यवाणी शिमोनाने मरियेसाठी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि मग मरिया येशूची आई म्हणून तिने दुःख सोसलेलं आहे. ज्या वेळेस येशूचा नाकार होतो, येशूला सगळे लोक जे आहेत ज्या वेळेस ते नाकारतात त्यावेळेस मरियेला दुःख झालेलं आहे. आणि या लुककृत शुभवर्तमानामध्ये ही प्रथम दुःखाची नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि त्या भविष्यवाणीमध्ये म्हटलेलं आहे की तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. हालेलुया. म्हणजे मरियेला सांगितलेलं आहे की तुझ्या जीवामधून जणू काय एक तलवार भोसकल्याप्रमाणे ती आरपार जाईल. हालेलुया. तर हे दुःख जे आहे ते येणाऱ्या दिवसामध्ये मरियेला सोसावं लागणार होतं. आणि मग आपण पाहतो की ज्या वेळेस येशू दुःख सहन करत आहे त्यावेळेस मरिया त्याच्या क्रूस खांबाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी ती उभी आहे आणि ती त्याला दुःख सोसत असताना, मरत असताना ती त्या ठिकाणी पाहत आहे. आणि त्या वेदना ज्या आहेत त्या मरियेने अनुभवलेल्या आहेत. हालेलुया. आणि म्हणून मातृत्व म्हटलं ना की त्याच्यामध्ये आनंद पण आहे, त्याच्यामध्ये दुःख पण आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला मातृत्वाचं सुखच मिळेल असं नाही, पण आम्हाला दुःख देखील आम्हाला भोगावं लागतं. ज्या वेळेस आमची लेकरं संघर्षामधून जातात, कठीण परिस्थितीमधून जातात, त्यावेळेस आम्हाला त्यांना पाहून आम्हाला दुःख होतं. ज्या वेळेस आम्हाला समजतं की आमचा परिवार जे आहे ते कठीण परिस्थितीमधून जात आहे, लेकरांचा हाल होत आहे, किंवा आमच्यावरती काहीतरी ओझी आहेत, जसं की कर्ज आहे आमच्या डोक्यावरती किंवा आजाराचं ओझं आहे, असं जर का काही ओझी असतील तरी देखील आम्ही काय करतो ते शांतपणाने आम्ही ते ओझं आम्ही वाहत असतो. त्याचबरोबर आमचं अंतःकरण जरी तुटलेलं असेल तरी त्या तुटलेल्या अंतःकरणाने आम्ही देवासमोर जातो आणि आम्ही आमच्या प्रार्थना विनंत्या त्या देवाला आम्ही सादर करत असतो. हालेलुया. आम्हाला पाहायला मिळतं की मरियेने सुद्धा वेदना सहन केलेल्या आहेत. त्या वेदनादायी परिस्थितीमध्ये ज्या वेळेस येशूला वधस्तंभावरती देण्यात येत होतं, ज्या वेळेस येशू जो आहे तो मरण सोसत होता, त्यावेळेस मरियेला सुद्धा वेदना झालेल्या आहेत. पण ती जागा, त्या क्रूस खांबाची जागा सोडून मरिया गेलेली नाही, तर ती शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ, त्याच्या क्रूस खांबाच्या जवळ ती राहिलेली होती. प्रियानो, त्याच्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिने प्रभू येशू ख्रिस्ताला साथ दिलेली आहे. हालेलुया. म्हणून आज आमची लेकरं किती जरी संघर्षातून जात असतील, किती जरी वेदनांमधून ते जात असतील, तरी आम्ही त्यांना माता म्हणून आम्ही त्यांची साथ दिली पाहिजे. ते जे दुःख भोगत आहेत ते दुःख आम्हाला झालं पाहिजे. ते ज्या वेदनांमधून जात आहेत त्या वेदना आम्हाला झाल्या पाहिजेत. लेकरांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी एक ओझं म्हणून त्यांच्यावरती आलेलं आहे, ते ओझं पेलण्यासाठी आम्ही देखील त्यांना मदत केली पाहिजे. त्या लेकरांसाठी आम्ही तुटलेलं अंतःकरण घेऊन देवाजवळ जाऊन आम्ही देवाकडे आम्ही प्रार्थना विनंती केली पाहिजे. हालेलुया. मग देव त्या लेकरांचं सहाय्य करणार, त्या वेदनादायी परिस्थितीमधून जाण्याकरिता देव त्यांची मदत करणार. हालेलुया. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं मरियेच्या जीवनामधून की मरियेने पूर्णपणे येशूवर विश्वास ठेवला. मेरी ट्रस्टेड जीसस कम्प्लिटली. जर आपण योहानकृत शुभवर्तमान याचं 2 अध्याय वचन 1 ते 11 पाहिलं
तर त्या ठिकाणी काना येथील लग्नाविषयी लिहिण्यात आलेलं आहे. आणि काना येथील लग्नामध्ये ते लोक गेले असताना त्या ठिकाणी आपण वाचतो योहान 2:5 मध्ये, त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. म्हणजे त्या लग्नामध्ये गेले असताना त्या लग्नासाठी येशूला, त्याच्या शिष्यांना, त्याच्या आईला आमंत्रण देण्यात आलेलं होतं. आणि मग हे सगळेजण त्या लग्नाला गेलेले असताना त्या ठिकाणी जो लग्नात वाढणारा जो काही द्राक्षरस आहे तो द्राक्षरस संपला गेला. आणि मग द्राक्षरस संपल्यानंतर काही चाकर जे आहेत ते मरियेकडे आलेत आणि त्यांनी तिला कळवलं की द्राक्षरस संपलेला आहे. त्यावेळेस मरिया जी आहे ती त्या चाकरांना म्हणते, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. हालेलुया. एक महान सूचना आई म्हणून ती या ठिकाणी देत आहे. तिने येशूच्या कार्यपद्धतीचा स्वीकार केलेला आहे हे आम्हाला या ठिकाणी दिसतं. आणि मग येशूला जे काही योग्य वाटेल त्याप्रमाणे समस्या सोडवण्याची तिने त्याला परवानगी दिलेली आहे. आणि म्हणूनच ती म्हणते, हा जे काही सांगेल, म्हणजे जे काही येशू सांगेल ते योग्यच असणार आहे, ते बरोबरच असणार आहे आणि त्याच्याने समस्या सोडवली जाणार आहे याची खात्री मरियेला होती. आणि म्हणून तिने त्या चाकरांना सांगितलं, येशूकडे जावा आणि तो जे काही सांगेल ते तुम्ही करा. याचा अर्थ हा आहे की मरियेने येशूवरती पूर्ण विश्वास ठेवलेला होता. त्याच्या कार्यपद्धतीवरती तिचा विश्वास होता. तो जे काय करेल ते चांगलंच करणार, योग्यच करणार हा विश्वास तिला होता. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेस आमच्या घरातील लेकरं अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये, एका अवघड परिस्थितीमध्ये अडकतील, कठीण परिस्थितीमधून त्यांना जावं लागतं, ज्या वेळेस ते आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी येतात, ऍडवाइस घेण्यासाठी येतात, त्यावेळेस आम्ही लेकरांना हे सांगितलं पाहिजे की प्रथम तुम्ही येशूकडे जा. प्रथम तुम्ही तुमची जी काही समस्या आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा, कारण त्याच्याकडे योग्य तो निर्णय आहे, त्याच्याकडे त्या समस्यासाठी योग्य ते उत्तर आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांना सुद्धा आम्ही येशूकडे डायरेक्ट करायचं आहे. हालेलुया. येशूवरती विश्वास ठेवायला आम्हाला सांगायचं आहे आणि येशूच त्यांना मार्गदर्शन त्यांचं करेल. हालेलुया. आणि म्हणून एक धार्मिक माता जी आहे ती नेहमी आपल्या कुटुंबाला येशूचं आज्ञापालन करायला ती शिकवते. प्रेज द लॉर्ड. हेच आम्हाला या मरियेच्या जीवनातून शिकायला मिळतं. त्यानंतर शेवटची गोष्ट ही आहे, 7वी गोष्ट, की मरिया प्रार्थनेत विश्वासू राहिली. हालेलुया. मेरी रिमेन्ड फेथफुल इन प्रेयर. जर का आपण प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय वचन 14 वाचलं, ऍक्ट्स चॅप्टर 1 वर्स 14, हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. हालेलुया. या सर्व गोष्टी कधी घडलेल्या आहेत? ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण झालं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जाता जाता शिष्यांना सांगितलं होतं की तुम्ही यरुशलेमेमध्येच थांबा आणि पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तो तुम्हाला सामर्थ्य प्राप्त करून देईल आणि मग तुम्ही यहुदा, सामरिया आणि इतर तुम्ही राष्ट्रांमध्ये जाऊन तुम्ही माझे साक्षी बनाल. असं जे काही अभिवचन येशूने त्यांना दिलेलं होतं, त्यासाठी येशूचे जे काही शिष्य होते त्यांच्या बरोबर काही स्त्रिया, येशूची आई आणि येशूचे भाऊ हे सर्वजण एका ठिकाणी एक चित्ताने ते प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. हालेलुया. येशूच्या मृत्यूनंतर मरिया त्या ठिकाणावरून निघून गेली किंवा देवाने त्याचा अंत अशा प्रकारे केला, दुःखदायी, वेदनादायी त्याला मरण दिलं. म्हणून मरियेने परमेश्वराला तिने सोडलं नाही. तिने परमेश्वराला दोष दिला नाही की मला पुत्र तर दिलाच, पण त्याच्या बरोबर त्यांनी त्या पुत्राचं
जीवन काढून घेतलं, त्या पुत्राला माझ्यापासून काढून घेतलं, त्याला अशा प्रकारचा मरणदंड झाला. म्हणून मरिया नाराज झाली नाही, तिने देवाविरुद्ध कुरकुर आणि बडबड केलेली नाही. पण येशूला मरणातून उठवल्यानंतर देखील ती प्रार्थनेमध्ये तत्पर अशी ती राहिली. देवाच्या कार्याला आणि प्रार्थनेला तिने पूर्णपणे ती समर्पित झालेली होती प्रियानो. आणि म्हणून एक धार्मिक माता म्हणून आम्ही सुद्धा प्रार्थनेमध्ये तत्पर असलं पाहिजे. त्या प्रार्थनेमधून आम्ही कधीही रिटायरमेंट घ्यायची नाही, प्रार्थनेमधून आम्ही निवृत्त झालो असं नाही. तर धार्मिक माता जी आहे ती प्रार्थनेमध्ये मरियेसारखी तत्पर असते. आणि ज्या वेळेस माता प्रार्थनेमध्ये तत्पर असते त्यावेळेस त्याचा परिणाम जो आहे तो पिढ्यानपिढ्या टिकणारा परिणाम आहे. तिच्या प्रार्थनेचा प्रभाव तिच्या पिढ्यांवरती तो पडतो आणि तसाच तो पुढे सुरू राहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मरिया जशी प्रार्थनेमध्ये विश्वासू राहिली तसं प्रत्येक मातेने प्रार्थनेमध्ये विश्वासू राहिलं पाहिजे. जर ती माता प्रार्थनाशील असेल तर तिचं कुटुंब देखील प्रार्थनाशील होतं. तिचं कुटुंबच नव्हे तर तिच्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा त्या प्रार्थनाशील अशा बनतात. हालेलुया. आणि म्हणून आज जे काही धडे मरियेच्या जीवनातून प्रत्येक मातेसाठी मिळालेले ते हेच आहे की आम्ही देवासाठी उपलब्ध असलं पाहिजे. हालेलुया. ज्या कार्यासाठी देव आम्हाला बोलवत आहे त्या कार्यासाठी जर का आम्ही उपलब्ध राहिलं तर देवाची जी कृपा आमच्यावरती आहे त्या कृपेच्या द्वारे ते कार्य देव आमच्याकडून पूर्ण करून घेणार आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आम्हाला जरी काही गोष्टी समजत नसतील तरी देखील आम्ही देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण देव जर का आमच्याद्वारे एखादं कार्य करून घेणार असेल तर ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय देव शांत राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला जरी समजत नसेल तरी आम्ही सर्व गोष्टी देवाच्या पवित्र हातामध्ये सोपवून द्यायच्या आहेत. स्वतःचं समर्पण आम्ही त्याच्या पवित्र हातामध्ये आम्ही करायचं आहे. आणि प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक ऋतूमध्ये आम्ही देवाची आराधना करायची आहे. चांगले दिवस असो वाईट दिवस असो, आमची परिस्थिती कशी असो, चांगली असो किंवा वाईट असो, त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाची स्तुती आणि आराधना ही केली पाहिजे. त्याचबरोबर विश्वासूपणाने आम्ही मुलांचं संगोपन केलं पाहिजे. सर्व क्षेत्रामध्ये आमच्या मुलांची वाढ कशा रीतीने होईल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि वेदनादायी क्षण जरी आमच्या जीवनामध्ये आले तर मरियेप्रमाणे आम्हाला त्याच्यामध्ये मजबूतीने आम्हाला उभं राहायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचबरोबर आम्हाला आमच्या कुटुंबाला प्रभू येशूकडे ख्रिस्ताकडे आम्हाला निर्देशित करायचं आहे. आमच्या फॅमिलीला येशूकडे पॉइंट करायचं आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक अडचणीमध्ये किंवा प्रत्येक आनंदाचा क्षण जरी आला तर प्रथम तुम्ही येशूकडे जा. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीसाठी त्यांनी येशूला धन्यवाद दिला पाहिजे, येशूचा आभार मानलं पाहिजे, येशूकडून त्यांनी सल्ला घेतला पाहिजे. येशूचे निर्णय काय आहेत त्यांच्या जीवनाकरिता हे त्यांनी प्रथम जाणून घेतलं पाहिजे. म्हणून कुटुंबाला येशूकडे आम्ही निर्देशित केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही प्रार्थनेमध्ये चिकाटी दाखवली पाहिजे. पर्सिव्हिअरन्स इन प्रेयर, पर्सिव्हिअरन्स इन प्रेयर. प्रार्थनेमध्ये आम्ही चिकाटी दाखवली पाहिजे. प्रार्थना करणं कधीही सोडू नये. तर ती प्रार्थना आम्ही सतत आमच्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी आम्ही करत राहिलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून जी लेकरं आपल्या मंडळीमध्ये आहेत त्या लेकरांसाठी मला हे सांगायचं आहे की देवाचं वचन सांगतं आपल्या आईचा आदर कर. निर्गम याचा 20वा अध्याय आणि वचन 12, एक्झोडस चॅप्टर 20 वर्स 12. त्या ठिकाणी ज्या वेळेस 10 आज्ञा मोशेला देण्यात आल्या होत्या त्यापैकी ही एक आज्ञा आहे. आणि या आज्ञेमध्ये लिहिलेलं आहे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील.
हालेलुया. त्याचबरोबर हीच आज्ञा जी आहे ती इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय वचन 2 आणि 3 मध्ये म्हटलेलं आहे. एफिशियन्स 6 वर्स 2 and 3. आपला बाप व आपली आई याचा मान राख यासाठी की तुझे कल्याण व्हावे आणि तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. हालेलुया. ही एक अशी आज्ञा आहे त्या 10 आज्ञांपैकी ज्या आज्ञेबरोबर देवाने एक प्रॉमिस ठेवलेला आहे, एक अभिवचन ठेवलेलं आहे. आणि ते काय आहे तर प्रथम आम्हाला आमच्या आईबापाचा आदर केला पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे आणि मग आमचं कल्याण होणार आणि त्याचबरोबर आम्हाला दीर्घायुष्य देखील आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. नीतिसूत्र याचा 31वा अध्याय वचन 38. प्रॉव्हर्ब्स 31 वर्स 28. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिची मुले उठून म्हणजे आपण कधी उठतो कोणासाठी? एक रिस्पेक्टफुल व्यक्ती येते त्यावेळेस आपण उठून उभं राहतो. एखाद्या व्यक्तीचा आदर करायचा असेल, त्याचा सन्मान करायचा असेल, त्याला एक आदराचं स्थान द्यायचं असेल तर आपण जागेवरून उठून उभं राहतो. तर जी माता आहे तिच्यासाठी तिची मुलं जी आहेत ती उठून उभं राहतील. रिस्पेक्टनी, आदराने जे आहेत ते तिच्यासाठी ते उठून उभे राहतील आणि तिला धन्य म्हणतील, तिला आशीर्वादित आहे असं म्हणतील. एवढंच नव्हे तर तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. हालेलुया. म्हणजे तिचा नवरा देखील तिची प्रशंसा करतो, तिची स्तुती करतो, तिची वाहवा तो करतो. आणि म्हणून लेकरांनी सुद्धा आपल्या आईच्या प्रती एक कृतज्ञता अंतःकरण त्यांनी व्यक्त करावं, त्या आईची प्रशंसा करावी, त्या आईचा आदर त्यांनी करावा, सन्मान त्यांनी करावा असं देवाचं वचन आज लेकरांना सांगत आहे. हालेलुया. म्हणून ज्या ज्या लेकरांना आई लाभलेली आहे त्या सर्वांनी आजच्या दिवशीच नव्हे तर सदा सर्व काळ जोपर्यंत त्यांची आई त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि जरी आई त्यांची मरून गेली असेल तरी देखील त्यांनी त्या आईचा आदर आणि सन्मान करण्याचं त्यांनी सोडून देऊ नये. मरिया एक महान स्त्री बनली कारण तिने आपलं जीवन पूर्णपणे देवाला समर्पित केलेलं होतं. तिने देवावरती विश्वास ठेवला, तिने येशूचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं, तिने दुःख सहन केलं, प्रार्थनेमध्ये ती विश्वासू राहिली. आणि आज तिच्या जीवनातून सर्व जगातील मातांना प्रेरणा मिळत आहे की आम्ही सुद्धा तिच्या सारखे स्वभाव गुण आपल्या जीवनामध्ये घेऊन आम्ही सुद्धा चालावं. आणि आम्ही सुद्धा मरियेने ज्याप्रमाणे म्हटलं की मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो, त्याचप्रमाणे प्रत्येक मातेने परमेश्वराला हे सांगावं की परमेश्वरा मी तुझी दासी आहे, तू जे काही म्हणशील, जे काही सांगशील त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होऊ दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आज या संदेशाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण या संदेशाकरिता परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण त्याची उपकार स्तुती आपण करू. आपले नेत्र बंद करून आपण देवाला धन्यवाद देऊ. हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. स्वर्गीय प्रित्या आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. आज मरिया जी प्रभूची आई होती तिच्या जीवनामधून प्रभू जे काही अद्भुत धडे तू आम्हाला शिकवलेस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. आम्ही तुझं नाव आमच्या जीवनामध्ये उंच करीतो. प्रभू मी प्रार्थना करते की आज आम्ही मायवार साजरा करत असताना आणि जगभरामध्ये देखील प्रभू हा मायवार साजरा होत असताना प्रभू मी प्रार्थना करते की प्रत्येक मातेला देव पित्या तू आशीर्वादित कर. त्यांना तू प्रभू तुझी दैवी ताकद तू दे, त्यांना ज्ञान दे, शांती दे, आनंद दे. आणि प्रभू ज्या माता दुःखी आहेत प्रभू त्यांचं तू सांत्वन कर. ज्या माता थकलेल्या आहेत देव पित्या त्यांना तू उत्तेजित कर बापा. आणि प्रभू दाळू परमेश्वरा तू प्रत्येक मातेला तुझ्या आशीर्वादाने भर अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. प्रभू प्रत्येक मातेची वाढ
विश्वासामध्ये होण्याकरिता मी प्रार्थना करते. जशी मरिया विश्वासामध्ये प्रभू ती वाढलेली होती आणि विश्वासाने ती प्रार्थना करीत होती, त्याचप्रमाणे प्रभू प्रत्येक मातेला विश्वासाने प्रार्थना करण्याकरिता आणि प्रार्थनेमध्ये तत्पर राहण्याकरिता तू सहाय्य करावंस अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. आणि प्रत्येक मातेने प्रभू आपला परिवार, आपलं कुटुंब येशूकडे निर्देशित करावं, याकरिता प्रभू प्रत्येक मातेचं तू सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. जे गुणधर्म मरियेच्या जीवनामध्ये होते एक माता म्हणून, तेच गुणधर्म प्रभू तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये देऊ कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. प्रत्येकाला प्रभू माता होण्याचं जे सौभाग्य तू देव केलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझं मनापासून आभार मानतो. प्रभू तुझ्या या वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये सोपवून देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐकते त्या. आमेन, आमेन.